श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नका. समर्थ म्हणतात की स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नका. कारण शब्द हे नुसते शब्द नसतात. शब्द हे नुसते शब्द नसतात, तर ते थेट मनावर आणि आयुष्यावर परिणाम करतात. शब्द हे नुसते शब्द नसतात, तर ते थेट मनावर आणि आयुष्यावर परिणाम करतात. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नका. समर्थ म्हणतात की तुम्ही जे बोलता ते तुमचे मन ऐकतं. समर्थ म्हणतात की तुम्ही जे बोलता ते तुमचे मन ऐकतं आणि मग तुमचे शरीर ऐकतं. तुम्ही जे बोलता ते तुमचे मन अगोदर ऐकतं आणि नंतर मात्र तुमचं शरीर ऐकतं आणि मग त्यावर हळूहळू विश्वासही ठेवायला लागतं. मग ते मन आणि शरीर हळूहळू त्यावर विश्वासही ठेवायला लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की बोलताना जरा जपून बोला. म्हणून समर्थ म्हणतात की बोलताना जरा जपून बोला. विचार नेहमी चांगले ठेवा. विचार नेहमी चांगले ठेवा आणि चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. किती जरी दुःख असलं तर चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीची सुरुवात की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही सकारात्मकतेने करा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही सकारात्मक विचाराने करा. आणि मग बघा जेव्हा शब्द बदलतात तेव्हा विचारही बदलते. मग बघा जेव्हा शब्द बदलतात तेव्हा विचारही बदलते. आणि विचार बदलले की भावनाही बदलते. आणि विचार बदलले की भावनाही बदलते. आणि भावना बदलली की आयुष्य आपोआप बदलते. आणि भावना बदलली की आयुष्य आपोआप बदलते. आणि आयुष्य सुंदर होते. आयुष्य आनंदी होते. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नका. कारण शब्द हे शब्द नसतात, ते थेट मनावर आणि आयुष्यावर परिणाम करतात. आणि तुम्ही जे बोलता ती वास्तू तथास्तु म्हणते. म्हणून नेहमी बोलताना चांगलं बोला. उत्तमच होणार, चांगलंच होणार, छानच होणार असे शब्द वापरा. कधीही नकारात्मक शब्द वापरू नका. कारण आपलं मन आणि शरीर ते ऐकतं आणि त्यावर विश्वास ठेवतं. कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, संकट येऊ द्या, माझ्या आयुष्यात सर्व काही स्वामी चांगलेच करणार असा विचार करा. मग बघा आपलं आयुष्य आनंदी होऊन जाते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.